असंख्य भेटीगाठी, चर्चा, रुसवे फुगवे आणि दावे प्रतिदावे या सगळ्यानंतर अखेर शरद पवार यांना महाविकास आघाडीतर्फे राज्यसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली. खरं तर महाविकास आघाडीच्या वाट्याला राज्यसभेच्या 7 पैकी केवळ 1 जागा येणं हीच मूळ समस्या होती. म्हणूनच राज्यसभेसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर आता या एका जागेवर कोणत्या पक्षाचा उमेदवार द्यायचा यासाठी तिन्ही पक्षांची धडपड सुरू झाली. मात्र शेवटी तिन्ही पक्षांनी मिळून शरद पवारांचं नाव राज्यसभेसाठी पुढे केलं. दुसरीकडे भाजपनेही आपले 4 उमेदवार जाहीर केले, ज्यात 2 नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली. तर अनेक इच्छुक रांगेत असताना ज्योती वाघमारेंना संधी देऊन शिवसेनेनेही मास्टर स्ट्रोक केला. या सगळ्यात उबाठा गटाच्या प्रियंका चतुर्वेदी मात्र मागे पडल्या. पण एकेकाळी राजकीय निवृत्तीचे संकेत देणारे शरद पवार पुन्हा राज्यसभेच्या मैदानात उतरण्यामागे काय कारण आहे? काँग्रेसमधून शिवसेनेत आलेल्या प्रियंका चतुर्वेदी पुन्हा पक्षातून बाहेर पडणार का? आणि एकूणच महाविकास आघाडीच्या राज्यसभेच्या गणितांविषयी जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून. नमस्कार, मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे जयेश पाटील. येत्या 16 मार्च रोजी महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 7 जागांसाठी मतदान होणार असून सर्व उमेदवारांनी आपापले उमेदवारी अर्जही दाखल केले आहेत. मात्र महाविकास आघाडीच्या वाट्याला या 7 पैकी केवळ एकच जागा आली आहे. त्यामुळेच निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यापासून महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये या एका जागेसाठी ओढाताण सुरू होती. काँग्रेसला आपलं विरोधी पक्षनेतेपद टिकवण्यासाठी ही एक जागा हवी होती, तर शरद पवार गटाला लागलेली उतरती कळा पाहता त्यांना ही जागा टिकवणं गरजेचं वाटत होतं. शिवाय तिन्ही पक्षांपैकी उबाठा गटाचं संख्याबळ जास्त असल्यानं त्यांनीही या जागेवर आपला नैसर्गिक दावा सांगितला होता. एवढंच नाही तर संजय राऊतांजवळ म्हणे शरद पवार यांनी राज्यसभेवर जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. तर दुसरीकडे मोठं नाव पुढे असल्यास आम्ही जागा घ्यायची नाही का, असा सवाल आदित्य ठाकरेंनी केला होता. खरं तर उबाठा गटातर्फे प्रियंका चतुर्वेदी यांना पुन्हा संधी देण्यात येणार असल्याची चर्चा होती. मात्र आता संधी न मिळाल्याने त्यांचं दुसरीकडे कुठे राजकीय पुनर्वसन होतं की त्या वेगळा मार्ग निवडतात याकडे सर्वांचंच लक्ष लागले. राज्यसभेवरून एकट्या उबाठा गटातच राज्यसभेसाठी 2 विरोधी भूमिका दिसल्या. त्यामुळे जागा एक आणि दावेदार अनेक अशी परिस्थिती मवियात निर्माण झाली होती. शिवाय या निमित्तानं महाविकास आघाडीच्या एकजुटीचीही चांगलीच कसोटी लागली होती. मात्र शेवटी शरद पवार यांच्या समोर काही अटी ठेवत उबाठा गट आणि काँग्रेसनं त्यांना पाठिंबा जाहीर केला. शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजेच अजित पवारांच्या पक्षात विलीन होणार नाही अशी ही अट होती. अर्थातच त्यांनी ती मान्य केली आणि राज्यसभा पदरात पाडून घेतली. मुळात कधी काळी तरुणांना राजकारणात सक्रिय होण्याचं आणि नेतृत्वाची धुरा सांभाळण्याचं आवाहन करणारे शरद पवार आता स्वतःच उतारवयात राज्यसभेच्या खुर्चीवर बसणार आहेत. थोडक्यात शरद पवारांच्या वागण्या बोलण्यातील हा विरोधाभास कधीच लपून राहिलेला नाही. आता राज्यसभा निवडणुकीच्या निमित्तानं त्याचं पुन्हा एकदा दर्शन घडलंय. महायुतीमध्ये भाजपनेही 4 नावांची घोषणा केली. यात विनोद तावडे आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यासह रामराव वडकुते आणि माया इवनाते या 2 नवीन चेहऱ्यांना संधी देऊन भाजपने धक्कातंत्र अवलंबलंय. तर शिवसेनेचे अनेक मोठे नेते रांगेत असताना ज्योती वाघमारे या सर्वसामान्य महिलेला तिकीट देत महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर गिफ्टच दिलंय. शिवाय एकनाथ शिंदे राज्यसभेच्या 7 जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीच्या रिंगणात एक अतिरिक्त उमेदवार उतरवणार असल्याचीही चर्चा होती. मात्र शरद पवारांना उमेदवारी मिळाल्यानं ही निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय महायुतीने घेतला. दुसरी गोष्ट अशी की महाविकास आघाडी पुढे सध्या तरी दुसरा कुठलाही पर्याय दिसत नाही. कारण महाविकास आघाडीचे निर्मातेही शरद पवार होते आणि आता ती दीर्घकाळ टिकवण्यासाठीचे साधनही तेच आहेत. त्यामुळे त्यांना राज्यसभेवर पाठवणं उबाठा गट आणि काँग्रेसला अपरिहार्यच होतं. राहिली गोष्ट महाविकास आघाडी टिकण्याची, तर नजीकच्या काळात आघाडीचं भवितव्य काय असेल हे येणारा काळच सांगेल. मात्र सध्या तरी उबाठा गट आणि काँग्रेसने जीवावर उदार होऊन शरद पवारांवर राज्यसभेची आणि पर्यायाने मवियाची मदार सोपवली आहे असं म्हणावं लागेल. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महाएमटीव्हीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.